Hi friends, we have been learning our text since I think 4 days, 4 lectures, and we are also focusing on brainstorming. And now today, आज आपण पेज नंबर 22 वर पोहोचलेलो आहोत. आपला जो ब्रेन स्टॉर्मिंगचा भाग आहे त्या भागातले काही भाग आपल्याला पाहायचा राहिलेला आहे, त्याच्याबद्दलच अभ्यास करायचा राहिला आहे. मित्रांनो, पेज नंबर 22 पुस्तकं घ्या. पुन्हा मी तुम्हाला सूचना करतो, त्याशिवाय तुम्हाला काहीच येणार नाही, समजणार नाही. ओके, नाउ आय हॅव रिटन सम sentences from page number 22. Now read the following sentences and use the words given in the brackets. Change the word class and rewrite the sentences. आता या ठिकाणी काही शब्द वाक्य दिले आहेत आणि त्यांना लागून एक शब्द दिला आहे शेवटी कंसात. तो शब्द त्याची जात बदलायचे आणि वाक्यात पुन्हा लिहायचं आहे. लीना वॉज इटिंग अ व्हेरी डॅश ॲपल अँड ऑब्व्हियसली एन्जॉईंग इट. आणि कंसात दिला आहे क्रंच. म्हणजे या ठिकाणी क्रंच शब्द वापरणं योग्य आहे का? आय थिंक लीना वॉज इटिंग अ व्हेरी क्रंची. कोणता शब्द येईल? क्रंची. देन बी, धिस पिक्चर लुक्स काइंड कलरफुल. काही कलरफुल. त्यानंतर सी भाग, आय एम अफ्रेड दॅट युअर बिहेवियर इज जस्ट नॉट ॲक्सेप्टेबल. काही जस्ट नॉट ॲक्सेप्टेबल. ओके माय फ्रेंड्स, राईट डाऊन धिस ॲक्टिव्हिटी इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये ही ॲक्टिव्हिटी लिहायला विसरायचं नाही. ओके. त्यानंतर सी सेंटेन्स जे आहे ते आहे, आय लाईक माय एल्डर ब्रदर. सॉरी, डी सेंटेन्स, आय लाईक माय एल्डर ब्रदर. असं वाक्य आहे. पुढे आहे, ही इज व्हेरी आणि कंसात एक शब्द वापरायचा आहे, योग्य शब्द हेल्प शब्द आहे. काही मग ही इज व्हेरी हेल्पफुल. ओके, अशा प्रकारची ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर पुढे त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली पेज नंबर 22 वर. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. खालील टेबल पूर्ण करा. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. पुट अ क्रॉस इफ अ वर्ड क्लास डज नॉट एक्झिस्ट. आणि जर त्या शब्दाची जात जमत नसेल किंवा येत नसेल तर क्रॉस मारा किंवा मग ती कम्प्लीट करा. आता पहा, सिरियल नंबर दिले आहे. नंतर पहिला शब्द कोणता आहे? नाउन. नाम. नंतर दुसरा शब्द आहे व्हर्ब, क्रियापद, ऍडजेक्टिव्ह. तिसरा आहे विशेषण आणि चौथा आहे क्रियाविशेषण. अशा प्रकारे त्याचे क्लासिफिकेशन तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. आता पहा, त्यांनी ऑलरेडी सेकंड नंबरचं दिलेलं आहे. कोणता आहे पहा, अलार्म. त्याचं व्हर्ब पण अलार्म. त्याचं ऍडजेक्टिव्ह अलार्मिंग आणि त्याचे ऍडव्हर्ब आहे अलार्मिंगली. थोडक्यात हे काय त्याचं ऍडव्हर्ब. आता पहा, एक शब्द दिला आहे नाउन म्हणून, तो आहे ॲब्सेन्स. बरोबर आहे. त्याचं काय आहे? ॲब्सेंट. त्याचं ऍडजेक्टिव्ह काय? ॲब्सेंटी किंवा ॲब्सेंट्री म्हटलं चालतं. आणि
ऍब्जेक्टिव्ह आहे ॲबसेंटली, सॉरी, ओके. तिसरा शब्द आहे अट्रॅक्शन, नाउन, त्याचं वर्क काय आहे अट्रॅक्ट, काय आहे वर्क आहे अट्रॅक्ट. त्याचं ऍब्जेक्टिव्ह आहे अट्रॅक्टिव्ह, काय आहे अट्रॅक्टिव्ह. आणि त्याचं ॲडव्हर्ब आहे अट्रॅक्टिव्हली. मित्रांनो, हे तुम्हाला सरावाने जमेल, प्रॅक्टिस करावीच लागेल. त्या शब्दाच्या ह्या फोर, नाउन काय आहे, शब्दाचं वर्ब काय आहे, ऍडजेक्टिव्ह काय आहे आणि ॲडव्हर्ब काय आहे. त्यानंतर मग शब्दकोश जो आहे त्यांनी दिलेलं आहे, त्या शब्दाचं वर्ब दिलेलं आहे एनेबल. त्या एनेबलचं नाम काय आहे एनेबलर, आहे नाउन एनेबलर. नंतर मग त्याचा ऍडजेक्टिव्ह एनेबिलिटी, आणि त्याचं ऍडजेक्टिव्ह आहे एनेबली. अशा प्रकारे ह्या शब्दाचे तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं आहे. तर मी काही तोंडी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या घरी. पुढचा शब्द आहे, त्यांनी वर्ब फॉर्म दिला आहे ॲडमायर, त्याचं नाउन आहे ॲडमिरेशन, ॲडजेक्टिव्ह आहे ॲडमिरेबल आणि ॲडव्हर्ब आहे ॲडमायरेबली. त्यानंतर मग ॲग्री आहे 6वा शब्द, त्याचं वर्ब आहे ॲग्री, त्याचं नाउन आहे ॲग्रीमेंट. नंतर त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे ॲग्रीएबल आणि ॲडव्हर्ब आहे ॲग्रीएबली. त्यानंतर 7वा शब्द आहे, त्यांनी दिले ॲडजेक्टिव्ह ॲप्लिकेबल, असं त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे, त्याचं नाउन आहे ॲप्लिकेशन, ॲप्लाय हे वर्ब आहे आणि ॲप्लिकेबली हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते फॉर्म भरायचे आहे. ओके माय फ्रेंड्स. त्यानंतर थर्ड पार्ट जो आहे ते काही लिखाण दिले त्यांनी की वाचण्याचे किंवा बोलण्याच्या पद्धती कशा पाहिजे. राईट ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स, तुम्हाला काय लिहायचं आहे, योग्य असे एक्सप्रेशन्स लिहायचे आहेत. एक्सप्रेशन म्हणजे थोडक्यात तुमचे बोलण्याचे तऱ्हा, वाक्य लिहायचे आहेत. अँड वर्ड्स विच यू हॅव टू यूज व्हाईल फेसिंग अँड इंटरव्ह्यू, जेव्हा तुम्ही एखादी मुलाखत द्यायला जातात तेव्हा तुमचे एक्सप्रेशन कसे असतात पहा. जसं पहिले त्यांनी दिलं उदाहरणार्थ मे आय कम इन सर किंवा मॅम. बोलतात तुम्ही, तर अशा प्रकारचे काही एक्सप्रेशन्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. जसं ॲब्सोल्युटली राईट सर, किंवा मॅम. इट्स माय प्लेजर, किंवा मग आय विल बी ग्रेटफुल टू यू. या वाक्याच्या शब्दांचा अर्थ तुला माहिती ना, ॲब्सोल्युटली राईट सर, अगदी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे सर. तुम्ही त्या इंटरव्ह्यूला फेस करता तेव्हा हे शब्द वापरता ना, हे वाक्य. किंवा मग इट्स माय प्लेजर सर, मला आनंद वाटतोय तुमच्यासोबत बोलताना. या वाक्याचा काय होतो, आपोआप समोरच्या व्यक्तीवर काय करतो, प्रभाव पडतो. त्यानंतर इट विल बी ग्रेटफुल टू यू, किंवा मला त्याचा आनंद वाटेल सर, किंवा तुम्हाला असं सांगितल्यावर किंवा
असे उत्तर दिल्यावर तुम्हाला बरं वाटेल सर. म्हणजे हे काय, हे वाक्य काय आहे, थोडक्यात मित्रांनो हे इम्प्रेसिव्ह वाक्य आहे, समोरच्या व्यक्तीवर ते छाप पाडतात. ओके माय फ्रेंड्स, ते तुम्हाला लिहायचे, नोट डाऊन करायचे त्या ब्लँक जागेवर किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये. त्यानंतर यू आर रायटिंग अ लेटर ऑफ कंप्लेंट. तुम्ही कंप्लेंट लेटर लिहिता समजा. लिस्ट द प्रॉपर एक्सप्रेशन दॅट यू वुड लाईक टू राईट. ओके, काही वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत दॅट यू वुड लाईक टू राईट. कंप्लेंट काय करायचं, तुम्हाला कंप्लेंट करायची. त्या ठिकाणी कोणते पहिलं वाक्य आहे त्यांनी लिहिलेलं, आय डिसॲग्री. मी पूर्णतः त्या गोष्टीशी सहमत नाही साहेब. नंतर मग दुसरं आहे, आय डिड नॉट लाईक इट सर. मला ते अजिबात आवडलं नाही. किंवा इट्स टू मच सर. किंवा इट इज व्हेरी इनकॉन्व्हिनियस सर. ते अगदी उचित नाही सर. अशा प्रकारचे कंप्लेंट लेटरमध्ये काही एक्सप्रेशन्स, काही वाक्य आपण वापरतो. ते वाक्य तुम्हाला वापरायचे आहे. ओके माय फ्रेंड, तर ते नोट डाऊन करा. इट विल बी प्रॅक्टिस. ओके, ती प्रॅक्टिस होईल जेणेकरून तुमचं लिखाण, तुमची इंग्लिश ही थोडीशी वाढेल. त्यानंतर मग पाचवा भाग जो आहे, हा जो मागचा भाग होता तो होता चौथा, आता पाचवा. डिस्टिंग्विश बिटवीन अ लिगल ऑफेन्स. फरक सांगायचं तुम्हाला. आणि मॉरल ऑफेन्स. लिगल ऑफेन्स आणि मॉरल ऑफेन्स. कायदेशीर गुन्हा आणि नैतिक गुन्हा आपोआप व्यक्तीकडनं होतोच. आपण पाठ्य घटकामध्ये अभ्यासलेलं आहे सेईंग प्लीज या ठिकाणी, की लोक कसे कायदेशीर गुन्हे करतात आणि नैतिक गुन्हे करतात. त्यांनी उदाहरण दिले पहिलं, रेग्युलरी, गुड बिहेवियर, चोऱ्या करणं एक कायदेशीर गुन्हा आहे. किंवा मग उद्धट वागणं हा एक नैतिक गुन्हा आहे. त्या प्रकारचे काही गुन्हे असतील ना, जसं पाहता दिले, हर्लिंग समवन आउट ऑफ लीड, एखाद्याला लिफ्टमध्ये ढकलून देणे, असं ढकलणे, व्हायलन्स इन ड्युटी. नंतर मग मॉरल कोणता आहे, इन्सल्टिंग अदर्स, किंवा मग म्हणून डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती मारामारी. डोमेस्टिक व्हायलन्स हा सुद्धा एक काय आहे, लिगल ऑफेन्स आहे. आणि मिसबिहेविंग, रूड लँग्वेज, घाणघास, शिव्या घालणं, हे सुद्धा काय आहे, एक मॉरल ऑफेन्स आहे. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी माहिती भरायची आहे. त्यानंतर मग पाचवा भाग जो आहे, फाइंड आउट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस. खालील फ्रेजेसचा अर्थ सांगा आणि यूज देम इन युअर ओन सेंटेन्सेस.
खालील फ्रेजेसचा वापर तुमच्या वाक्यात करा. पेज नंबर 23 मध्ये पहिली फ्रेज आहे गिव्ह अँड टेक. आदान प्रदान means intercourse of human being. इंटरकोर्स ते शाब्दिक असेल. इंटरकोर्स म्हणजे आदान प्रदान, बोलचाल म्हणा, देवाणघेवाण, तर त्याला म्हणतात गिव्ह अँड टेक. आता तिथं वाक्यात उपयोग करायचा आहे. देअर वॉज गिव्ह अँड टेक पॉलिसी बिटवीन माय फ्रेंड अँड मी. थोडक्यात या फ्रेजचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. त्याच प्रकारे मग पुढची फ्रेज आहे ब्लॅक. अ ब्लॅक आय मीन्स टू हॅव बीन हार्डली हिट. एखाद्या व्यक्तीला जोराचा मार देणे, ती एक फ्रेज आहे. नंतर मग लोअर दॅन द एंगल्स, त्या ठिकाणी पुस्तकात तिचा अर्थ लिहिलेला आहे. म्हणजेच थोडक्यात लेस दॅन परफेक्ट. आणि शेवटचे नॉक समवन डाऊन मीन्स हिट समवन ऑन द ग्राउंड, एखाद्याला जमिनीवर हादरून टाकणे. अशा प्रकारची ती फ्रेज आहे, तिचा वापर वाक्यात करा. त्यानंतर मग फाइंड आउट द वर्ड्स विथ प्रिफिक्स अँड सफिक्स फ्रॉम द टेक्स्ट अँड राईट देम डाऊन. आता प्रिफिक्स म्हणजे काय आणि सफिक्स म्हणजे काय याबद्दल त्यांनी काही उदाहरण दिले. प्रिफिक्स म्हणजे एखादा वर्ड असेल प्रिफिक्स, आणि पुढचं आहे सफिक्स. हे आहे एक्सरसाइज नंबर 6. आता वर्ड आहे, त्यांनी एक शब्द दिला आहे सिव्हिल. प्री म्हणजे सुरुवातीला किंवा त्याला लागून, एखाद्या शब्दाला लागून येणारा शब्द आहे. हे काय आलं, हे आहे प्रिफिक्स. त्याला म्हणतात सिव्हिल, सॉरी प्रिफिक्स म्हणजे अनसिव्हिल हा काय शब्द आहे. अन काय आहे, प्रिफिक्स आहे. आता त्यांनी एक शब्द दिला आहे तो रिक्वायरमेंट. हा काय बेस आहे, त्या शब्दाचा काय बेस आहे. आणि मेंट हे काय आहे, त्या शब्दाचं सफिक्स आहे. तर असे काही शब्द शोधायचे आहेत की तो शब्द काही सफिक्स म्हणून येईल शेवटी त्याच्या मागे, आणि असे काही शब्द शोधायचे आहेत की जे प्रिफिक्स म्हणून येतील. ते पुस्तकात ते वाचन करा आणि ते शब्द लिहा. ओके. आणि सातवी जी ॲक्टिव्हिटी आहे, कम्प्लीट टेबल विथ पोलाइट एक्सप्रेशन दॅट वी मस्ट यूज इन अवर डे टू डे लँग्वेज ऑर लाईफ. तर यांनी इकडच्या भागात डोंट्स आणि डूज असं न बोलता असं बोलायला पाहिजे. आता पहा, त्यांनी वाक्य दिलं आहे आय वॉन्ट अ कप ऑफ टी, मला एक कप चहा पाहिजे. त्याच्याऐवजी असं वाक्य बोलले तर आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. हे कसं राहील, इम्प्रेसिव्ह वाक्य राहील. दुसरं वाक्य सेंड मी द मेल. हे वाक्य कसं लिहाल तुम्ही, कसं बोलाल, प्लीज सेंड मी अ मेल. काय शब्द बोलला, प्लीज. गो अवे और लिव्ह मी अलोन. कॅन यू गो अवे अँड लिव्ह मी अलोन, क्वेश्चन मार्क. तुम्ही जाऊ शकता की इथून, मला एक राहू द्या बरं. यू आर रॉंग, आय थिंक यू आर रॉंग असं लिहू शकतात. ओके. दॅट्स अ बॅड आयडिया, दॅट्स थिंक और दॅट्स आय थिंक दॅट इज नॉट गुड आयडिया. आय थिंक your work isn't good. Beg me pardon, your work I think is not good. अशा प्रकारे काही शब्द ऍड करून ते वाक्य काय होईल,
इम्प्रेसिव्ह होईल. ओके माय फ्रेंड, अशा प्रकारचं ते लिखाण तुम्हाला करायचं आहे. बाकी ॲक्टिव्हिटी आहे त्या वाचा आणि त्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, जेणेकरून तुमची लिखाण कौशल्य हे वाढेल. ओके माय फ्रेंड्स, अशा प्रकारचे हे पेज नंबर 23चा अभ्यास झाला आहे. 24चा अभ्यास करा. 25 सखोल असं वाचन करा आणि कृपया मी तुम्हाला कॉल करत आहे त्याचा रिप्लाय द्या आणि पुस्तकं घ्या. ओके, टेक केअर अँड बी अलर्ट.